हे बघा किती सुंदर ब्लाऊज झाला आहे. आणि हे तोरण पण कळणार पण नाही आपण कोणत्या कापडापासून शिवलं आहे ते. हे बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी आणि माझे छंद. तर बघा, बऱ्याच दिवसांपूर्वी मी हे खणाचे असे गोल गोल तुकडे करून घेतले होते. कशासाठी केले होते सांगते तुम्हाला पुढं मी. आणि ते तसेच ठेवले होते, त्याचं काही केलं नाही, काही नाही. तर मी आता बरंच सामान काय काय काढलं. थोडीशी साफसफाई करताना म्हणतात ना, निघतं काही ना काही ठेवलेलं असतं बऱ्याच दिवसापूर्वीच्या वस्तू. तसं बरंच सामान कुठं कुठं ठेवलेलं मी ते मिळालं. तर हे बघा, हा चोळीचा खण होता, तो कापून त्याचे उगाच गोल तुकडे करून ठेवले होते मी. ही बघा, ही लेस आहे मस्त. माझी नऊवारी साडी आम्ही शिवून घेतली होती, तर त्या साडीचं ते एक्स्ट्राची लेस होती, ती त्या दुकानदाराने परत दिलेली आम्हाला, ती येते. ही पण म्हटलं कुठं याचा उपयोग करू शकतो आपण. शिवाय बघा, हा एका साडीचा ब्लाऊज आहे, तो पण काहीतरी करू म्हटलं त्याचं. तर चला, अशा काय काय वस्तू अशा मिळाल्या मला बऱ्याच घरात ठेवलेल्या कधीच्या. तर म्हटलं आज चला, आता हे गोल आधीच मी कापून ठेवलेले होते बरं का. तर मग याचं म्हटलं करूया काहीतरी. हे असेच आपले सहज कापून ठेवले होते मी, आणि त्याचं काही केलं नाही, काही नाही. आता ही मी लेस कापून घेते या ब्लाऊजची. तो ब्लाऊज पण काही मी शिवणार नाही आहे. तर मग त्या ब्लाऊजचे बघा काठ आहेत, ते लेस नाही आहे, काठ आहे असे. तर ते कापून घेते. हे बघा, कधी कधी बऱ्याचदा आपण ब्लाऊज शिवत पण नाही, आणि मग ते ब्लाऊज पीस तशीच पडून राहतात. तर तसाच हा ब्लाऊज आहे. ते बघा, ह्याचे असे काठ कापून घेतले मी. ह्याच्या दोन्ही बाजू दाबून घ्यायला लागतील ना, मग मोठाच कापून घेतला मी. कधी कधी आपण सहज काहीतरी करायला घेतो, तसं मला पण वाटलं चला काहीतरी करूया आपण. हे बघा, हे गोल आहेत, तर ह्याला काही मी अस्तर वगैरे काही लावणार नाही आहे. 4 आहेत ना हे, तर मग ते अशीच एकाला एक जोडून घेते गोल. थोडीशी जागा ठेवून गोल शिवून घेते. हे बघा, हे शिवून घेते आणि मग दाखवते तुम्हाला मी काय करते ते. हे बघा, शिवून घेतले हे. आणि ते आधीच कापलेले होते, त्यामुळे अगदी बरोबर नव्हते गोल, पण मी ठीक आहे तशी शिलाई मारून घेतली. त्याला काही करता येणार नाही आता. आता ते असे सुलटे करून घेते मी, म्हणजे सरळ बाजू करून घेते. शिलाई मारलेली आहे ती. तुम्ही चांगल्या कपडाचे पण छान असे गोल करू शकता, तुम्हाला काय करायचं असेल तर. पण माझ्याकडे बरेच दिवसाचे पडलेले होते, म्हणून मग मी आता तेच वापरते. हे असे त्याचं गोल काढून घ्यायचा. माझ्याकडे स्टिक होती त्याने. तुम्ही स्क्रूड्रायव्हरने वगैरे, पट्टीने, असं कैचीने सुद्धा करू शकता. असे गोल काढू शकता आपण, जशी टोकं वगैरे काढतो ना तसं. ते बघा, हे असा गोल करून घेतला मी. दोन्ही याचे करून घेतले असे. हा पण करते. हे बघा, हे झाले. आता हे पण, हे जे आपण बाजू मोकळी ठेवलेली आहे ना, ती पण शिलाई मारून घेते, म्हणजे पूर्ण बंद करून घ्यायचं. तुम्ही याच्यापेक्षा मोठ्या आकाराचे, चांगल्या कापडाचे पण छान करू शकता. आता ह्याची मी फ्रिल अशी इथं शिलाई मारून घेते आणि ह्याला लावणार आहे. मशीनवर लावून घेते. दोन्ही बाजू दाबल्यावर मग कमी होईल ना, म्हणून थोडीशी लांबच पट्टी घेतली आहे मी. त्या मानाने हे गोल छोटे झालेत, पण तरी पण हरकत नाही. ह्याच्या दोन्ही बाजू दाबायला लागतील ना. ते बघा, अशी मी ह्याची फ्रिल ह्याला जोडून घेते मशीनवर. आता हे काही ठरवून नाही मी करायला घेतलं, त्यामुळे जसं आहे तसंच शिवणार आहे. तर म्हटलं चला ह्याचा एक व्हिडिओ बनवूया आपण. इथं बघा, मशीनची शिलाई मारून घेते. माझी ही मशीन खूप जुनी आहे, अगदी जुनी म्हणाल तर खूप वर्षापूर्वीची आहे. पण ती चालू आहे म्हणून मी अजूनही वापरते ती. आपल्याला उपयोगाला येतं, काही फाटलं तुटलं शिवायला वगैरे काही. ते बघा, बरीच जुनी मशीन आहे माझी, पण व्यवस्थित चालते ती. तर मी ठेवली ती अशी, लागते काही शिवायला. हे बघा, ही अशी फ्रिल ती अशी करून मी याला जोडून घेतली त्या हिरव्या खणाच्या गोलाला. हे बघा किती छान झालं. याला काही मी लेस वगैरे नाही लावणार आहे, पण आपलं सहज जस्ट शिवायचं म्हणून मी शिवते. तर हे बघा, असं छान झालं की नाही शिवून. आपण करू शकतो, म्हणजे आपल्याला जर आवड असली तर काही वस्तूंचं. हे बघा, हे असे 2 गोल करून घेतले मी फ्रिल लावून
बऱ्यापैकी गोल झालेत चांगले. तर याला ना आपण आता दाब शिलाई देऊ. म्हणजे काय करायचं, दोरा काढून. आता जे कपडे शिवतात वगैरे ज्यांना माहिती आहे शिलाईचे त्यांना माहिती आहे. आपण काही वेळा बऱ्याचदा म्हणजे असं सुईचा दोरा काढायचा आणि नुसता दाब द्यायचा मशीनचा. म्हणजे ते असे दाबली जाते, फ्रिल वगैरे व्यवस्थित बसते. हे बघा, असं दाब शिलाई द्यायची. मशीनचा दोरा काढायचा म्हणजे ती दोऱ्याची शिलाई येत नाही. हे बघा, असं दाबलं जातं चांगलं. झाले हे बघा, व्यवस्थित असे दाबून घेतले ना मी, तर हे गोल चांगले झाले. आता मी तुम्हाला सांगते गोल कशासाठी करून घेतले होते मी. ह्याला फ्रिल लावली तर अजून चांगलं दिसतंय जरा. हे बघा, सांगते. माझ्याकडे ना हे बघा, गोपाळकृष्णाच्या मूर्त्या आहेत. तर त्याला ते हे वस्त्र घातलेले त्याच्यामुळे ते दिसत नाहीत, मोठे दिसत आहेत. तर हे बघा, त्या ठेवण्यासाठी मी हे गोल कापून ठेवले होते आणि त्याला काही केलंच नाही, परत तसेच ठेवले. म्हणून मग मला वाटलं की चला आपण करूया काहीतरी ह्याचंच. म्हणून मग मी हे असे गोल होते ते त्याला अशी फ्रिल लावून घेतली. बघा, बरं वाटतंय ना, आता दिसतंय पण चांगलं. ते गोपाळकृष्णाच्या मूर्त्या ठेवण्यासाठी मी हे गोल केले होते आधी. हे बघा, हे 2 झाले, बऱ्यापैकी चांगले दिसत आहेत. म्हणजे अजून ह्याला तुम्ही व्यवस्थित छान लेस लावू शकता. मी काय आता ह्याला लेस वगैरे लावणार नाही आहे. हे बघा, हे कापड तुम्हाला दाखवलं, ह्याचा असा उपयोग केला मी. अजून ह्याचं पण अजून काही करू शकतो, कारण ब्लाऊज पीस चांगला आहे. करू शकतो आपण अजून त्याचं काहीतरी केलं तर मी पुढं दाखवीनच. आता तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते. बऱ्याचदा बघा लग्नात वगैरे असे फेटे बांधतो आपण. आता छान छान फेटे बांधतात आणि ते फेटे काही उपयोगाला येत नाहीत नंतर. पण हा फेटा असा चांगल्यातला म्हणजे भारीतला फेटा होता. माझ्या पुतणीच्या लग्नातला ह्यांचा होता तो. तर तो काही केला, बरेच दिवस त्याचाच राहिला तो. मग मी तो एक दिवस काढला आणि याचा म्हटलं काहीतरी उपयोग करता येईल आपल्याला. छान बघा, कापड पण पूर्ण साडी इतका मोठा फेटा आहे. फक्त रुंदीला म्हणजे कमी असतो तो. साडी कशी आपली रुंदीला उंचीला जास्त असते ना. बगिरा बसला इथं बघा. तर हे बघा, हा फेटा इतका छान होता, साडीसारखा चांगला. तर मग मी त्याचं कापून म्हटलं चला आपण याचा काहीतरी उपयोग करूया. मी काय केलं दाखवते तुम्हाला. हे बघा, ह्याचा व्हिडिओ बनवला नाही मी, कारण तेव्हा आपलं चॅनल नव्हतं. तर आत्ता मी हे बनवायला घेतलं म्हणून तुम्हाला हे तोरण दाखवते. हे बघा, हे असं तोरण बनवलं मी त्या फेट्याच्या कापडातलं काढून. हे बघा, छान दिसतंय की नाही. यातलं एकही रुपयाचं मी सामान बाहेरून आणलं नव्हतं काही. ती लेस पण फेट्याचीच आहे आणि ही गुलाबी लेस जी लावली ती घरातली होती. ही बघा, ही जी लावली ना गुलाबी लेस ती. आणि हे जे गोंडे ते दाखवते मी कसले लावलेत ते. हे बघा, हे माझ्याकडं जय जय रघुवीर समर्थचं तोरण होतं. छान होतं, नवीन होतं तेव्हा. आता ते जुनं झालं, पण मला ते टाकायचं नाही ना. आमच्या समर्थांचं तोरण होतं ते टाकायचं नाही, म्हणून मग मी ते तसंच ठेवलं होतं. तर त्या गोंड्यांचा उपयोग मी इथं केला. त्याचे बघा गोंडे काढून ह्या तोरणाला लावले. छान आहे तेच असे काढले आणि दोऱ्याने त्याला जोडून टाकले. हे बघा, हे असे बऱ्यापैकी चांगले दिसत आहेत. आपण करू शकतो म्हणजे कोणत्याही टाकाऊ वस्तूचं पण छान करू शकतो. तर हे बघा, हे तोरण असं कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटत असेल तर सांगा मला. हे तोरण केलं, एक झालं. आणि त्याच कापडाचं बघा हा ब्लाऊज शिवून घेतला आहे मी. किती सुंदर ब्लाऊज शिवला आहे बघा. वाटतंय का तुम्हाला की हा आपल्या ह्या फेट्याचा ब्लाऊज शिवलेला आहे म्हणून? माझ्याकडे अशा रंगाच्या 2-3 साड्या आहेत. तर मी हा ब्लाऊज शिवून घेतला बघा. छान पाठीमागून पुढून लेस पण लावलेली मस्त हाताला, पाठीला. हा मी नाही शिवला आहे. आता मी शिवत नाही जास्त, कारण भरपूर ब्लाऊज वगैरे सगळं शिवलेलं आहे. मला सगळं येतं शिवायला, पण मी आता मशीनवर बसत नाही जास्त. म्हणून मग मी हा बाहेरूनच शिवून घेतला आहे बघा ब्लाऊज. पण मुख्य म्हणजे सांगायचं कारण की हा फेट्याच्या कापडाचा ब्लाऊज शिवला आहे मी. सुंदर ब्लाऊज दिसतोय बघा ह्या फेट्याचा. आणि अजून बरंच कापड राहिलेलं आहे, त्याचं पण मी पुढं काही केलं तर मी तुम्हाला नक्कीच दाखवीन. तर हे बघा मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर. तुम्हाला हे बघा, ही लेस नऊवारी साडीची मी दाखवली ना तुम्हाला, ती ही लेस आहे. अजून बरंच काय बरंच सामान मिळालं मला, ते काढून ठेवलं मी माझ्या चॅनलवर. तुम्हाला अशाच नवीन नवीन वस्तू, आमच्या बगिरा, माझ्या अंगणातली बाग, परत आम्ही बाहेर वगैरे जवळपास नवीन नवीन आमच्याकडची नवीन नवीन ठिकाणं, असं सगळं बघायला मिळेल.